तुझ्यावर नाही रागवले ग. अशी कशी रागवेन तुझ्यावर? संताप येतोय त्या परमेश्वराचा. काय मिळवतोय तो हे सगळं करून? आयुष्याचा नुसता तमाशा करून ठेवलाय त्याने. काय पाप केलं होतं म्हणून हे सगळं भोगायला लागतंय? आता तो गेलाय तिकडे पोलिसात. काय होणार आहे त्याच्यानंतर कुणास ठाऊक. याच्यानंतर असं एकटं आयुष्य नशिबी आणणं सोपं नसतं ग. खरंच ज्याने तुझी ही अवस्था केली आहे ना, तो माझ्या समोर आला असता, ठेचून मारला असता त्याला. पण तुझं आयुष्य वाऱ्यावर नकोय उधळायला. एकटं आयुष्य काढणं सोपी गोष्ट नसते. मला विचार, नरक यातना असतात त्या. आणि एवढं सगळं करून तो मिळालाच नाही तर मग काय करणार होता? पण मुक्ता, ए मुक्ता, हे बघ मला सांग मुक्ता, अगं हे असे वेडे वाकडे विचार तुझ्या मनात आले तरी कसे? अगं तुला काही झालं असतं तर ताईंनी काय केलं असतं? आणि तुझे पप्पा, त्यांचा जरा तरी विचार करायचा होतास ना तू. पुन्हा असं काही मनात आणायचं नाही, समजलं? तू बघितलंस का तुला भेटायला कोण आलंय? मुक्ता, मुक्ता, मुक्ता. राकेश, त्या दिवशी तू इथं आला होतास, मी तुझ्यावर हात उगारला. मला खरंच खूप वाईट वाटतं. अरे पण तू मुक्ताशी बळजबरीनं बोलण्याचा प्रयत्न करत होतास म्हणून मला तसं वागावं लागलं. नाही आत्या, मी समजू शकतो. नाही, तू आजही समजू शकत नाहीस म्हणूनच तर तू आज पुन्हा इथे आलास. नाही तर तू पुन्हा आला नसतास. कारण तुला माहिती आहे की शालिनी वहिनीच्या समोर मी तुला काहीही बोलू शकणार नाही. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी काहीच बोलू शकणार नाही. अरे मुक्ताला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय रे. आत्या मला मान्य आहे. मला फक्त इतकंच सांगा की मी काय केलंय? काहीही केलेलं नाहीस तू, काही केलेलं नाहीयेस. हे बघ, तरीही एक गोष्ट नक्की आहे की तू आहेस आणि ती आहे. तुमचे मार्ग पहिल्यापासूनच वेगवेगळे होते राकेश. प्लीज तिला एकटं सोड. आमच्यावर कृपा कर बाबा, मेहरबानी कर, आमच्यावर तिला एकटं सोड. मा, काय झालं? बरं वाटत नाहीये का? नाही ग, मुक्ताच्या ॲक्सिडेंटमुळे गोवर्धनचं होतंय दुर्लक्ष कामात, माहिती आहे आम्हाला. पण हे पद्माकर आणि दिवाकर नेमकी हीच तक्रार घेऊन येणार आमच्याकडे. पण मग तुम्ही का नाही बोलत त्यांच्याशी? हा, बोलायला तर हवंच आहे, पण काही म्हणा, गोवर्धनच्या बाबतीत या दोघांच्याही मनात आडी आहेच. आजी, आजी जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला. मला ॲक्च्युली ऑफिस जॉईन करायचं होतं. हे सागर, तुम्ही बोलताय? हो,
पण मग तुमच्या शिक्षणाचं काय? नाही, मला नाही कम्प्लीट करावं असं वाटत. का? नाही, काही खास कारण नाही आहे, सहज. तुमच्या आईवडिलांशी बोललायत तुम्ही? हो, त्यांनी तुझी परमिशन घ्यायला सांगितली. आम्हाला वाटतं तुम्ही आधी तुमचं शिक्षण पूर्ण करावं. शेवटचं तर वर्ष आहे. शिक्षण पूर्ण करा आणि मग जॉईन व्हा. ठीक आहे. सागर, राकेशचं काय म्हणणं आहे? त्यांनाही जॉईन व्हायचंय? नाही आजी, त्याला फॉरेनला पाठवायचं आहे ना अभ्यासाला. तो खूप चांगला आहे अभ्यासात, त्याला शिकू दे. नाहीतरी तुझी इच्छा होतीच ना की आमच्यापैकी कोणीतरी भरपूर शिकावं. त्याला शिकू दे, मी ऑफिस जॉईन करतो. येतो मी. काय गंमत आहे. आत्ता आम्ही गोवर्धनच्या चिंतेत होतो आणि सागरने काय सुखद धक्का दिलाय हा. तर दैवाची लीला काही आवरच आहे. सुख दुःख बरोबरच देतात. मी SP कामतला भेटलो होतो. तो मदत करायला तयार आहे. तू ओळखतोस त्याला? म्हणजे काय, त्याशिवाय काय सांगेन त्याला? म्हणजे त्याला सगळं सांगितलंस? अरे सांगितल्याशिवाय कशी मदत करणार आहे तो त्याला पकडायला? मला खात्री आहे तो कोणालाही काही सांगणार नाही. पोलिसात गेल्यावर काही गुप्त राहणार आहे का? असं काय करते तो? पोलिसात असून सुद्धा त्याची स्वतःची सिक्रेट एजन्सी आहे. तो वेगळी माणसं कामाला लावणार आहे. मला तर बाई भीतीच वाटते. काय होणार आहे देव जाणे. काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. काल मी तिच्यात हिंमत बघितली आहे आणि ती लढायला तयार आहे ना. आपल्याला तिच्या बाबतीत जी जी भीती वाटत होती ती झेलायला ती तयार आहे. ती तयार आहे, पण तू तयार आहेस का तिला एकाकी आयुष्य जगू द्यायला? ताई, शेळी बनून 100 दिवस जगण्यापेक्षा वाघीण बनून 1 दिवस जगली ना तरी चालेल मला. काल मी तिच्यात वाघिणीचा तडफदारपणा बघितलाय आणि आता मला तिला निराश करायचं नाही. हे बघ, तुला जे काही करायचंय तिच्या बाबतीत ते तू कर, पण मला असं वाटतं त्या अगोदर एकदा मोहनशी बोलून घे. तुझ्याशी थोडं बोलायचंय, काही सांगायचंय तुला. बोल ना. तू मुक्ताच्या घरी गेला होतास? हो का? नाही, शालिनी काकूनी तुला सांगितलंय ना की तिकडे जात राहा म्हणून. हो, गेलो होतो मी. कशी आहे मुक्ता? बरी आहे. मग आता तिकडे जाण्याची काही गरज नाही. का? तू आता बोललास ना की बरी आहे ती म्हणून. मग यापुढे तिकडे जाण्याची काहीही गरज नाही, कळलं? बरं. राकेश, तूच म्हणाला होतास ना की तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात म्हणून. मग कशाला लोकांना चर्चेचा विषय? नाही जाणार म्हणून सांगितलं ना एकदा. तू आवाज कशाला वाढवतोयस रे? चिडतोस कशाला? मी जे काही सांगते ते तुझ्या भल्यासाठीच सांगते ना. मग डोंट वरी. आता मी स्वतःहून जरी तिला भेटायला गेलो ना तरी ते लोक भेटायला देणार नाहीत मला. का? त्याच कारणासाठी, त्यासाठी तू मला नाही सांगितलंस. पाहिलंस, तू तिथे गेलास आणि त्यांनी तुला घरात येऊ दिला नाही. हे जेव्हा मी सांगत होते तेव्हा तुला मम्माला खाऊ की गिळू असं होत होतं, आणि आता बरं वाटलं का? कोणी सांगितलं तुला तसं?
ताई आत्या. वाटलंच मला. त्याच मुक्ताला रागवले ना मी त्या दिवशी, त्याचा असा बदला घेतला त्यांनी. नाही मामा, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. तू जशी फाड फाड बोललीस ना मुक्ताला, तसं अजिबात बोलले नाहीत ते माझ्याशी. उलट त्यांनी रिक्वेस्ट केली मला. राकेश, तुला अजूनही वाटतं की मीच चुकले? अरे त्या लोकांनी देखील तुमच्या फ्रेंडशिपवर संशय घेतलाच ना. मामा प्लीज, लेट्स टॉक समथिंग एल्स नाउ. गुड. मला सुद्धा या विषयावर फार बोलायचं नाहीच आहे. हे बघ, तुझ्या पप्पांनी MBA चे फॉर्म्स आणलेत, ते भरायचे. मी तुला सांगितलं ना मला जायचं नाहीये म्हणून. राकेश, माझ्यावर आवाज चढवू नकोस. तुला जे काही बोलायचंय ते तुझ्या पप्पांशी बोल. आणि एक लक्षात ठेव, यापुढे जर माझ्यावर राकेश, गोवर्धन, आजही तू ऑफिसला गेला नाहीस? नाही गेलो. अरे आधीच आपले ग्रह चांगले नाहीत. आपल्याला असं वाटतं आपल्याला कुणी विचारणार नाही आणि नेमकी परिस्थिती उलट होते. पण मग आता काय करू? तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही. ऑफिस माझ्याशिवाय चालतं, पण तिचं माझ्याशिवाय चालत नाही ना. उगीच आणखी काही संकट नको तरी यायला. तू मोहनशी बोललास? आज संध्याकाळी बोलणार आहे. 7-7:30ला बाहेर भेटणार होतो मी. लवकर परत ये. हा, तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतंय. नाही, येईन मी लवकर परत. ड्रिंक्स वगैरे नको घेत बस. नाही ग बाई, ड्रिंक्स कुठली घेतो? ड्रिंक घेण्याचा मूड तरी आहे का? त्याला खरं काय ते सांगणार आणि परत येणार. तू त्याला खरंच सगळं सांगणार आहेस? हो. गोवर्धन, माझ्या डोक्यात नेहमी असा विचार येतो की मोहनला खरं सांगून आपण चान्स घेतोच आहोत, तर का नाही राकेशला खरं सांगा आणि चान्स घ्यावा? तो जो तयार झाला तर दोघं आनंदात राहतील. आणि नाही तयार झालं तर? सागर, हाय. हाय, कसा आहेस? ठीक. ठीक दिसत नाही आहेस. नाही, आय एम ओके. काल काकू सांगत होती की मुक्ता जीव द्यायला निघाली होती म्हणून, आणि तू वाचवलंस तिला. वाचवलं काय रे? आणि मला माहित नाही ती जीव द्यायला निघाली होती का सहज बाहेर पडली होती घराच्या. म्हणजे मी काल रात्री सहजच घराच्या बाहेर पडलो तर मला मुक्ता दिसली. एकटीच जात होती ती. मला काही कळलंच नाही. म्हटलं एवढ्या रात्री मुक्ता एकटी जाते म्हणून मी तिच्या मागे गेलो. आणि तिने मागे वळून बघितलं आणि अचानक बेशुद्ध होऊन पडतच होती ती. इतक्यात मी मागून येऊन तिला सावरलं. मुक्ताला असं काय झालंय? तिला जीव का द्यायचा आहे?
काका काय म्हणाले? ते काय म्हणणार, असे बिचारे दिसत होते ना, हेल्पलेस. पण मला खात्री आहे मुक्ता नक्की बरी होईल. तू म्हणाला होतास की कैवल्य 10 दिवसाच्या द्वीपाला जातो ना. इनफॅक्ट 7 दिवसातच. म्हणे एक गोष्ट लक्षात ठेव, मुक्ताची एंगेजमेंट रिंग बोटावरती चढवल्याशिवाय तो फ्लाईटमध्ये चढणार नाही. ते ठीक आहे रे. तू बोललास मुक्ताशी? मी म्हणजे मी काय विचार केला की मुक्ताशी बोलण्या अगोदर आय नीड टू टॉक टू यू. ए बाबा, मला हुंडा बिंडा अजिबात नको आहे. मला माहिती आहे तुला परवडणार नाहीये. नाही रे, तसं नाही. पण मला तुला काही सांगायचं आहे. म्हणजे कसं की आपण लहानपणापासून एकत्र वाढलो, शिकलो. तू फॉरेनमध्ये सेटल झालास, मी इथे सेटल झालो. तुला मुलगा झाला, मला मुलगी झाली. पण तोपर्यंत आजपर्यंत आपण एकमेकाशी रिलेशन ठेवून आहोत, टिकवून आहोत. मग गैरसमज कशासाठी ना, म्हणून मला माहिती आहे तुला मला काय सांगायचंय, की तू मुक्ताशिवाय जगूच शकत नाहीस. त्यामुळे तिला दूरदेशी पाठवण्याकरता तुझं पितृमन तयार होत नाहीये. हा तथास्तु. कारण कसं आहे माहिती आहे का, अल्बम कट केल्यानंतर कैवल्य इथेच परत येणार आहे आणि मी विचार करतोय की आता परमनंटली इथेच सेटल व्हावं. सो मुक्ता विल बी हिअर ओनली. दॅट्स नाईस. मुक्ता विल बी हिअर. पण मला तुला दुसरंच काही सांगायचं. काय? तुला माहिती की मुक्ताला ॲक्सिडेंट झाला होता. हो, अरे पण तिला फारसं लागलेलं नाहीये. शील बी फाईन. शी विल बी फाईन. शी विल बी फाईन डेफिनेटली. पण म्हणजे कसं की ॲक्सिडेंट. ए कम ऑन. तुम्ही लोकांनी फार मनाला लावून घेतलं यार. येस ऑफकोर्स. काय की मुक्ताला ॲक्सिडेंट झाला, इट्स अ फॅक्ट. पण नुसता ॲक्सिडेंट नाही झाला तिला. तिच्यावर बळजबरी केली गेली. आय मीन टू से बलात्कार. व्हॉट?